नमस्कार मित्रांनो, अशोक खरात प्रकरण आणि त्याभोवती गुंफलेले राजकारण हे सध्या समाज मन सुन्न करणारे ठरत आहे। देशभरात चर्चेत असलेली एप्स्टीन फाईल, जिने अखंड विश्वातील मानव जातीला काळीमा फासणारे असे खुलासे आपल्या समोर आले। पद आणि प्रतिष्ठा असलेले अगडबंब श्रीमंत आणि जगातील मोठमोठे नेते यांचे काळे कर्तृत्व समोर आले आणि जागतिक स्तरावर एप्स्टीन बाबत पुढील अपडेट काय आहे या प्रतीक्षेत आपण सर्वजण असताना अचानक नाशिक सारख्या वैश्विक आणि देवनगरीतून अशोक खरातचे काळे कारनामे समोर आले। हे केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नसून आपल्या समाजातील विकृत मानसिकतेचं आणि सत्तेच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाचे एक अत्यंत संतापजनक उदाहरण आहे। जेव्हा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा समाजात निर्माण होणारी अस्वस्थता शब्दात मांडणे कठीण असते। अशा विकृतीच्या थोबाडीत लगावणारा असा हा व्हिडिओ म्हणजे शाब्दिक चपराक आहे। तो तुम्ही संपूर्ण पहा। मूळचा मर्चंट नेव्ही मधील अधिकारी असलेला 67 वर्षीय अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणवून घ्यायचा। नाशिक मधील सिन्नर येथे त्याने ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि श्री शिवनिका संस्थान नावाने स्वतःचे साम्राज्य उभे केले होते। तो अंकशास्त्रज्ञ म्हणजेच न्यूमरॉलॉजी आणि ज्योतिषाच्या नावाखाली लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करायचा। खरात महिलांना त्यांच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे किंवा संकटाचे भविष्य सांगून घाबरवायचा। त्यानंतर धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातने त्याच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लपवून ठेवले होते। तपासात पोलिसांना त्याचा फोन आणि सीसीटीव्ही मध्ये 58हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडले। ताज्य माहितीनुसार हा आकडा 100च्या वर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या व्हिडिओच्या आधारे तो पीडित महिलांना ब्लॅकमेल करायचा। अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार खरात एक प्रकारचे प्रसाद म्हणून जल द्यायचा, ज्यामध्ये तो तथाकथित उत्तेजक औषधे म्हणून त्याच्यामध्ये मिसळायचा। हे जल नेण्यासाठी अनेक मोठे राजकारणी आणि प्रतिष्ठित लोक त्याच्या खासगी गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे, असा खळबळजनक आरोपही झाला आहे। राज्य सरकारने या प्रकरणाचा सखोल तपासासाठी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास म्हणजेच SIT स्थापन केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टमध्ये विश्वस्त होत्या आणि त्यांचे खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यांनी पदाचा त्यागही केला आहे। केवळ 15 वर्षात खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून 100 ते 200 कोटी रुपयाची मालमत्ता म्हणजेच जमिनी, फार्म हाऊस, आलिशान बंगले हे जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले। तो एका खासगी सल्ल्यासाठी 50 लाखांपर्यंत फी आकारायचा। या प्रकरणाला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हटले जात आहे। यामध्ये अनेक बड्या राजकारण्यांची नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। थोडक्यात सांगायचे तर धर्माच्या आणि भविष्याच्या नावाखाली एका विकृत माणसाने सत्तेच्या जोरावर अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, ज्याचा पाडा आता हळूहळू वाचला जात आहे। लोकशाहीत जनतेचा आवाज जेव्हा एक होतो तेव्हा मोठमोठ्या सत्ताधीशांना नमावे लागते, हेच यातून स्पष्ट होते। तर नक्कीच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये खरात प्रकरण नेमकं काय आहे हे आपल्या सर्वांना मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच इथून पुढचे खरात प्रकरणाबाबत कोणकोणते अपडेट्स येतात हे देखील पाहणे अतिशय गरजेचं आहे आणि अशा नराधमांना कठोरातली कठोर कारवाई प्रशासनाने करावी अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो। धन्यवाद।